दरम्यान ठाण्यातील लेबर कॅम्पमधील कारवाईचा एक व्हिडिओ आता TV9च्या हाती आलेला आहे। मध्यरात्री लेबर कॅम्पमध्ये पोलिसांनी चौकशी केली होती आणि या लेबर कॅम्पच्या कर्मचाऱ्यांना आरोपीचा फोटो दाखवत पोलिसांनी चौकशी केली होती। मध्यरात्री 3 वाजता 200 पोलिसांनी सापळा रचत या आरोपीला बेड्या ठोकल्या आणि त्याचाच हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ सध्या आपण TV9 मराठीवर पाहतोय। आपण पाहू शकतोय रांगेत या सगळ्या कर्मचाऱ्यांना उभं करण्यात आलेलं होतं आणि या आरोपीचा फोटो दाखवून त्याचा शोध घेतला जात होता। पोलिसांकडून ही चौकशी रात्री सुरू होती। बऱ्याच वेळानंतर या आरोपीला रात्री 3 वाजता अटक करण्यात आली आहे। सध्या या लेबर कॅम्पमधला हा व्हिडिओ TV9च्या हाती आलेला आहे। आपण पाहू शकतोय रात्री पोलिसांकडून कसून चौकशी झाली। या ठिकाणी या आरोपीचा फोटो दाखवून त्यांनी विचारपूस केली आहे। सैफ अली खानच्या हल्लेखोराला ठाण्यातल्या जंगलातून बेड्या ठोकल्या। सैफच्या आरोपीला मध्यरात्री 3 वाजता ठाण्याच्या कासार वडवली भागातून अटक केली आहे। ठाण्याच्या लेबर कॅम्प जवळ जंगलातून आरोपीला बेड्या ठोकल्या। लपण्यासाठी आरोपीनं अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरलं होतं। 200 पोलिसांच्या पथकानं सापळा रचत आरोपीला अटक केली आहे। आरोपीला मध्यरात्री 3:30 वाजता चेंबूर पोलीस ठाण्यात आणलं। चेंबूर नंतर आरोपीला पहाटे 4 वाजता खार पोलीस ठाण्यात आणलं। तर आरोपी पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील असल्याची देखील माहिती मिळते। 2 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। दरम्यान हा आरोपी कसा सापडला आपण पाहूयात। सैफवर हल्ला करणारा आरोपी ठाण्यातल्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचं अशी ही माहिती या ठिकाणी समोर येते। तर पोलिसांनी आरोपीचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं। त्यानंतर हा आरोपी हॉटेल जवळच्या निर्जन रस्त्यावर झाडांमागे लपून बसला होता। पोलिसांनी जंगलाचा परिसर 4ही बाजूंनी घेरला आणि आरोपीला पकडलं। मुंबई आणि ठाणे पोलिसांनी शोध मोहीम राबवत या आरोपीला बेड्या ठोकल्या। तर हा आरोपी काही महिन्यांपासून बेरोजगार होता अशी ही एक माहिती समोर येते। पैशांसाठी चोरीच्या उद्देशाने या आरोपीनं सैफच्या घरी प्रवेश केल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे। तर हा आरोपी मुंबईतील वरळी कोळीवाड्यामध्ये सुद्धा काही मित्रांसोबत भाड्याच्या घरात राहतो अशी ही माहिती मिळते। मोहम्मद शहजाद यानंच सैफवर हल्ला केला असा दावा आता पोलिसांनी केलाय।